मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न चांगलाच चर्चेमध्ये आलाय। काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुण्यातील सभेत आरक्षणाच्या संवेदनशील विषयाला हात घातलाय। इंडिया आघाडी सत्तेत आल्यास देशातील आरक्षणाची मर्यादा 50% काढून टाकू अशी महत्त्वपूर्ण घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुण्यातील जाहीर सभेमध्ये केलेली आहे। मात्र यावरून सत्ताधारी भाजपाने पलटवार करत मुस्लिमांना आरक्षण देण्याचा काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप केलाय। बघूया संदर्भातील स्पेशल रिपोर्ट। करोड़ों लोगों को नुकसान हो रहा है। 50% रिजर्वेशन की लिमिट को हम तोड़ के हटा देंगे, बाहर फेंक देंगे इसको। ओबीसी मधून त्यांनी आज आरक्षण दिलं मुस्लिम समाजाला। हिस्सेदारी मिलेगी मराठा को, धनगर को, बाकी छोटी छोटी जातियों को हिस्सेदारी मिलेगी। गेले 60 वर्ष 70 वर्ष ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि ह्या सगळ्या लोकांचं राज्य होतं। त्यावेळेला ह्या लोकांना मराठ्यांची आठवण आली नाही। पुण्यातील सभेतून राहुल गांधींनी आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालत इंडिया आघाडीचं सरकार आल्यास आरक्षणाची 50% मर्यादा हटवण्याची घोषणा केली आहे। तसंच मराठा आणि धनगर समाजालाही आरक्षणाचा फायदा मिळवून देण्याचं आश्वासन राहुल गांधींनी दिलंय। ये जो 50% का लिमिट आरक्षण पे लगा है, किसी भी भाषण पे वो कह दें कि 50% की लिमिट को वो हटा देंगे, कहीं भी जाके कह दें। हमने निर्णय लिया है चुनाव के बाद ये जो आर्टिफिशियल लिमिट लगा रखी है, जिससे करोड़ों लोगों को नुकसान हो रहा है, 50% रिजर्वेशन की लिमिट को हम तोड़ के हटा देंगे, बाहर फेंक देंगे इसको। हमारी सरकार आएगी तो हम जाति जनगणना कराएंगे, इकोनॉमिक सर्वे कराएंगे। जाति जनगणना होगा, 50% का ये जो बैरियर बना रखा है इसको तोड़ फोड़ के हम परे कर देंगे। और जो हमारे सेंसस से हिस्सेदारी मिलेगी मराठा को, धनगर को, बाकी छोटी छोटी जातियों को हिस्सेदारी मिलेगी। राहुल गांधींनी जातनिहाय जनगणना आणि 50% आरक्षण मर्यादा हटवण्याचा मुद्दा उचलताच महायुतीच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। SC, ST, ओबीसींचं आरक्षण हिसकावून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केलाय। धर्माच्या याच्यावर आरक्षण घेऊ नये या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर तरी आज हे कर्नाटकात त्यांनी तो प्रयत्न केला, इम्प्लिमेंट केलं। आज ओबीसी मधून त्यांनी आज आरक्षण दिलं मुस्लिम समाजाला आणि आता देशभरामध्ये ते लागू करू इच्छितात। अशा या काँग्रेसला आमचा प्रश्न आहे, या काँग्रेसच्या नेत्यांना मला प्रश्न आहे की असा त्यांनी शब्द दिला पाहिजे आज जनतेला की आम्ही मुसलमानांचं आरक्षण ओबीसीच्या आरक्षणातून देणार नाही। गेले 60 वर्ष 70 वर्ष ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि ह्या सगळ्या लोकांचं राज्य होतं। त्यावेळेला ह्या लोकांना मराठ्यांची आठवण आली नाही, पण आता मतदानाच्या वेळेस मात्र यांना नक्की आठवण आलेली आहे। आणि राहुल गांधींच्या बोलण्यामध्ये तथ्य अजिबात नाही, तसं काय आरक्षणाचा विषय सुटू शकणार नाही। माझं अजूनही या ठिकाणच्या काँग्रेस नेत्यांना महाराष्ट्रातल्या आणि राहुल गांधींना आवाहन आहे की SC, ST आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही याची हमी काँग्रेसनी द्यावी। कारण ज्या पद्धतीचं काँग्रेसचं कथनी आणि करणीमध्ये अंतर आहे, काल त्यांनी इथे सांगितलं आम्ही 50% आरक्षणाची मर्यादा वाढवू वगैरे ते केल्या, पण काँग्रेस पक्षाचं कथनी आणि काँग्रेस पक्षाची करणी यामध्ये खूप मोठं अंतर आहे। भाजपनं राहुल गांधींवर हल्ला चढवलेला असतानाच मराठा नेते आणि सध्या शिंदेंच्या शिवसेनेसोबत असणाऱ्या विनोद पाटलांनी मात्र राहुल गांधींच्या भूमिकेचं स्वागत केलंय। तर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला खोचक सवाल केलाय। जर मराठ्यांना आरक्षण द्यायचंच होतं तर मग मनोज जरांगे पाटलांना मवियासोबत घेण्याचा माझा प्रस्ताव का नाकारला असा सवाल आंबेडकरांनी केलाय। ज्येष्ठ नेते आदरणीय राहुल गांधी साहेबांनी वक्तव्य केलं की आम्हाला मतदान करा, आम्ही 50%ची मर्यादा ही तोडून टाकू। त्यांच्या वक्तव्याचं मी स्वागत करतो, परंतु हा राजकीय जुमला नसावा अशी देखील अपेक्षा करतो। त्या आरक्षणासंदर्भात जरी चर्चा झाली तर 50%चा मुद्दा येणारच आहे। तेव्हा अतिशय महत्त्वाचं वक्तव्य राहुल गांधींकडनं काल झालेलं आहे।
माझ्यासारख्या तरुणाला एकच अपेक्षा आहे की फक्त राजकीय चर्चा नसावी, हे अंमलात यावं, अशीच अपेक्षा आम्हा सर्वांना आहे. मी आज सगळ्यांना म्हणालो की जरांगे पाटील हे असणारे गरीब मराठीचे प्रतिनिधी म्हणून समोर आलेले आहे. आतापर्यंत आपण असणारं घराणेशाहीचं राजकारण करत आलेलो आहोत आणि आम्ही आमची ताकद ही घराणेशाही वाढवावी म्हणून देणार नाही. म्हणून आपण असं करू की जरांगे पाटील यांना असणारं मान्यता देऊ आणि त्यांच्याबरोबर वाटाघाटी होतात का बघू. जरांगे पाटील यांचं जसं नाव घातलं तसं दुधामध्ये मीठ पडल्यासारखे सगळ्यांचे चेहरे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील प्रचारादरम्यान राहुल गांधींनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा लावून धरला होता. मात्र आता महाराष्ट्रातील प्रचारादरम्यान राहुल गांधींनी 50% आरक्षण मर्यादा हटवून मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याचं जाहीर आश्वासन दिलंय. त्यामुळे याच आश्वासनांवर जर देशात इंडिया आघाडीचं सरकार आलंच तर राहुल गांधींच्या याच घोषणा सत्यात उतरणार की फक्त चुनावी जुमला ठरणार, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर चौतमलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.